दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। निवडणूक झाल्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामाला प्राधान्य दिले ते म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे। या भूमिकेतून मी 23/8/2024ला त्या संदर्भात एक पत्र दिलं। नंतरच्या कालखंडामध्ये 11/3/2025 असे अनेक पत्र, 11/3/2025 अनेक वेळा संबंधित मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो। एकदा धर्मेंद्र प्रधानजी, मंत्री केंद्रीय शिक्षा मंत्रालय, नरेंद्रजी मोदी साहेब, प्रकाश नड्डाजी, या सर्व मंत्र्यांना भेटून मेडिकल कॉलेजची मागणी केली आणि ती मेडिकल कॉलेजची मागणी केल्यानंतर त्याला आपल्याला खऱ्या अर्थाने यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबरीने आमची मागणी एक आहे की मेडिकल कॉलेज हे शहराच्या लगत एक 5 ते 10 किलोमीटर अंतरावरच ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे। त्याचा फायदा सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी होत असतो। त्याचबरोबरीने शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये पण त्याची भर पडत असते। शेवट आपण कुठल्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला शेवट जिल्हा महत्त्वाचा असतो। आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक आमदाराला, खासदाराला असं वाटतं की माझ्या होम टाऊनवर ते मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, ही त्यांची प्रत्येकाची मागणी असते। प्रत्येक आमदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे, खासदाराला वाटतं की माझ्या तालुक्यात झालं पाहिजे। पण माझी सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की हे मेडिकल कॉलेज या नगर शहराच्या लगतच झालं पाहिजे। त्याबाबत मी आता कलेक्टर साहेबांना भेटतो, कारण एक 3 जणांची कमिटीसुद्धा त्यावर सरकारने नेमणूक केलेली आहे। त्या कमिटीत अनेक लोक, ते 3 जणांची ती कमिटीसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेली। पण आता त्या कमिटीला सुद्धा मी स्वतः एक पत्र व्यवहार करणार आहे, CMला पण पत्र देणार आहे। कलेक्टर साहेबांना ही विनंती केली की नगरच्या आजूबाजूला एक 25-30 एकर जागा उपलब्ध करून द्या। त्याबाबत काही जागा पण मी सुचवल्या। इथून बाजूला 2 मिनिटाच्या अंतरावर इंद्रायणी हॉटेलच्या बाजूला एक 25-30 एकराचा एक प्लॉट आहे। कॅन्टोन्मेंटच्या प्रॉपर्टी आहे ती। तिथं जर मेडिकल कॉलेज झालं तर त्याचा एक चांगला पद्धतीने शहरासाठी फायदा होईल। बाजूला आरंगावला एक TB सेंटर म्हणून होतं जुन्या काळी, त्या TB सेंटरची सुद्धा एक 25-30 एकर जागा आहे। अशा काही जागा पण आम्ही सुचवलेले आहेत, कारण आमची म्हणणं एक आहे की हे मेडिकल कॉलेज दुसऱ्या तालुक्यात एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या अट्टाहासापोटी गेलं नाही पाहिजे, ही आमची महत्त्वाची भूमिका आहे। तुम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना त्यावेळेस तुमची विचार हा ब्रॉड पाहिजे, तुमचा विचार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार पाहिजे। त्यामुळं त्याबाबत आज संबंधित कलेक्टर साहेबांना भेटलो आणि मधल्या कालखंडामध्ये आपण एक कामगार हॉस्पिटलसुद्धा एक मंजूर करून घेतलं। कामगार हॉस्पिटलसुद्धा नगरच्या आजूबाजूला झालं पाहिजे, कारण निश्चित त्याचा फायदा जिल्ह्यातील कामगारांसाठी होईल म्हणून त्याबाबत मी निंबळक या ठिकाणी एक जागा सुचवलेली आहे। निंबळकसुद्धा शहराच्या लगतच आहे, कारण आता तो रेल्वेचा ब्रिजसुद्धा लवकरात लवकर त्याचं काम चालू होईल। जर कामगार हॉस्पिटल निंबळक परिसरामध्ये त्याला जागा उपलब्ध होती, आम्ही ती चासची जागा आधी पाहिली होती, पण चासला जागा उपलब्ध होत नाही, निंबळकला जागा उपलब्ध होती। म्हणजे असे 2 जागा उपलब्ध करून देण्याच्या बाबत जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांना आता मी त्या ठिकाणी भेटलो। तुम्हाला नेमकं असं काय वाटतं की नेमकं दुसरीकडे जाईल तर दुसरीकडे चालतं? नाही, मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला काहीतरी काळाचे पावलं माझ्या लक्षात येत असतात। हा संकेत आहे, हा मेडिकल कॉलेजसुद्धा विशिष्ट भागामध्ये नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा होत आहे। तसा काही प्रस्ताव केलाय का? असं काही आहे? तसा प्रस्ताव नाही, पण तुम्ही सत्तेचा वापर करून
तुम्ही तोंडी सूचना देऊन सुद्धा त्याबाबत करू शकता, ही शक्यता सुद्धा नाकारता येणार नाही. त्यामुळे मी तात्काळ आजच कलेक्टर साहेबांना भेटून आपल्यासमोर मांडणी करत आहे. विशिष्ट भाग म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, एअरपोर्ट आलं शिर्डीला, उद्या हे मेडिकल कॉलेज शिर्डीला जाऊ नये, कारण शिर्डीला साईबाबांचं मोठं हॉस्पिटल आहे. माझं दुमत नाही, शिर्डीबाबत माझं दुमत नाही, पण शिर्डी एका कोपऱ्याला पडतं. नगर हे सेंटर आहे, अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे. त्यामुळे नगरमध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. उद्या तुम्ही साईबाबा हॉस्पिटलला जर कनेक्ट करून जर तुम्ही उद्या मेडिकल कॉलेज चालू केलं, ती सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे मी आज कलेक्टर साहेबांना भेटून सांगितलं की जागा ही 10 किलोमीटरच्या परिघामध्येच दिली पाहिजे. त्याबाबत CMनी सुद्धा सूचना केलेल्या आहे. आता कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं की आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा CM साहेबांच्या सुद्धा त्याच सूचना आहेत. एक कमिटी आली होती 10 हॉस्पिटल जेव्हा राज्यात मंजूर झाली, त्यावेळेस नगर जिल्ह्यात येऊन त्या समितीने पाहणी केली होती आणि जागा उपलब्ध नसल्यामुळे नगरचा प्रस्ताव काही समावेश झाला नाही. ही जागा तुम्ही आता अनेक जागा सांगतायत आणि त्यावेळेस मात्र जागा उपलब्ध नव्हत्या. या पाठीमागे काय जागा उपलब्ध नव्हत्या असं नाही, जागा उपलब्ध होत्या, पण आम्हाला ते काम करण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आमची इच्छाशक्ती नव्हती मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल, या मतदारसंघाने अनेक खासदार दिले, या जिल्ह्याने अनेक खासदार दिले. कुठल्या जिल्ह्यातल्या खासदारांनी संसदेमध्ये आजपर्यंत प्रश्न उपस्थित केला का माझ्या मतदारसंघामध्ये मेडिकल कॉलेज झालं पाहिजे? पण मी खासदार झाल्यानंतर मी तर संसदेमध्ये आवाज उठवला, संबंधित मंत्री महोदयांना भेटलो. एकदा आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून नड्डा साहेबांना भेटलो, त्या मंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी भेटलो. शेवट आजपर्यंत जागा उपलब्ध नाही असं होत असतं का? जर एका बाजूला तुम्ही जागेचं अतिक्रमण करायला तुम्हाला जागा उपलब्ध राहते आणि मग मेडिकल कॉलेजसाठी जागा उपलब्ध होत नाही, असं होऊच शकत नाही ना. मी आता काही जागा त्यांना बसल्या बसल्या काही जागा सांगितल्या. इथं जवळच 25 एकर जागा आहे आमच्या, त्या आरंगावला TB सेंटर आहे, तिथं जागा आहे. चासला कृषीची जागा आहे रस्त्याच्या लगत ती जागा आहे, तुम्ही ती ताब्यात घेऊ शकता ना. तुम्हाला असं वाटतं की इथं होईल असं अजूनही तुम्हाला वाटतं? इथं होईल नाही, इथं झालंच पाहिजे, ही माझी महत्वाची भूमिका आहे. त्यासाठी मी वेळेप्रसंगी आंदोलन सुद्धा करीन, कारण नगरमध्येच मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. अहिल्यानगर हे जिल्ह्याचं सेंटर आहे, त्या परिसरामध्येच झालं पाहिजे. तुम्ही एका बाजूला जर मेडिकल कॉलेज घेऊन जाता, याच्यात इंटरेस्ट काय? त्यामुळे माझी सर्वपक्षीय आमदारांना आणि सर्वपक्षीय खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा, मी कुठल्या पक्षाचा खासदार बोलतो यापेक्षा मी जिल्ह्याचा विचार करून बोलतो, तुम्ही सुद्धा याच विचारावर सगळ्यांनी ठाम राहिले पाहिजेत. ज्यांनी ज्याच्या पक्षाच्या नेते मंडळींना सांगितलं पाहिजे. आता मी CMला पत्र देणार, CMशी सुद्धा मी तेच बोलणार आहे. उलट माझं म्हणणं आहे, सगळ्या आमदारांनी पत्र दिलं पाहिजे CMला. इतर पक्षाच्या आमदारांशी संपर्क करणार ना, काय अडचण काय आहे संपर्क करायला? आता तुम्हीच पहा ना, सातत्याने जर अशा गोष्टी होत असतील तर याचा अर्थ दक्षिणेतले पुढारी कुठेतरी कमी पडतात, हे जाणवतं ना. आज जर तुम्ही एखाद्याला विचारलं तर त्या गोष्टीला दुजोरा दिला जाईल. पण मला जी इंटरनल जी माहिती, ती माहिती अशी की हे मेडिकल कॉलेज सुद्धा साईबाबा ट्रस्टच्या कॉलेजला ॲड करून ते तात्काळ सुरू करायचं. तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली मेडिकल कॉलेज तिकडे घेऊन जायचं आणि ती तसंच सुरू ठेवायचं. म्हणजे परत तात्काळच्या नावाखाली परत येत नसतं. म्हणजे माझा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयुषी सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे. मी त्या सिव्हिल सर्जनला 4 वेळा भेटलो, ते चालू झालं पाहिजे. तुम्ही आत्ताच्या परिस्थितीत नगर शहरामध्ये सुद्धा मेडिकल कॉलेज चालू करू शकता. आयुषची एवढी मोठी बिल्डिंग आहे, तिचा बेनिफिट मिळेल.
सिव्हिलचा बेनिफिट मिळेल, लगेच मिळेल ना. जेवढं स्ट्रक्चर शिर्डी संस्थांकडे स्ट्रक्चर आहे तेवढं स्ट्रक्चर आज पण त्यापेक्षा जास्त स्ट्रक्चर आपल्या नगरमध्ये सुद्धा आहे. तुम्ही आता म्हणजे नगर परिषदेचे नेते जे काही पुढे झाले असतील आपण कमी पडले, तुम्ही कमी पडणार नाही. नाही नाही नाही, मी म्हणलो नाही कमी पडले, मी तर म्हणतो माझ्यापेक्षा उजवं काम करतात. पण माझं म्हणणं हे आहे की सर्वांनी या गोष्टीचा विचार करून मेडिकल कॉलेज हे नगर शहरामध्ये झालं पाहिजे, या भूमिकेवर सगळ्यांनी ठाम राहिलं पाहिजे. राम शिंदेनी सुद्धा असंच भूमिका घेतली होती की जे काही कार्यक्रम होत आहेत ते उत्तरेतच होत आहेत, दक्षिणेत काही होत नाही, जे काही मंजुऱ्या मिळतात त्या उत्तरेत जातात. तुम्ही ती भूमिका मांडताय. नाही नाही, माझी भूमिका कोणाला विरोध म्हणून भूमिका नाही. माझी भूमिका म्हणजे मला सुद्धा वाटतं ना, मला सुद्धा ज्यावेळेस मेडिकल कॉलेजचा मी पाठपुरावा केला मंजूर झाल्यानंतर मला सुद्धा काही जण म्हणले आपल्या पार्नरला मेडिकल कॉलेज होतं का बघ. पार्नरला मेडिकल कॉलेज ठीक आहे, एका बाजूने माझ्यासारख्याला एक अभिमान वाटतं, समाधान वाटतं, पण त्याचा जो बेनिफिट मिळणं गरजेचं आहे तो मिळणार आहे का. त्यामुळे आज राज्यातून विद्यार्थी त्या मेडिकल कॉलेजला शिकायला येणार आहे. उद्या त्यांचा दळणवळणाचा सगळ्या सुखसुविधा नगरमध्ये उपलब्ध आहे. उद्या काही विद्यार्थ्यांना हॉस्टेलला राहण्याची वेळ आली, त्या गोष्टी सुद्धा त्यांना नगरमध्ये आहे. आणि नगरची डेव्हलपमेंट दिसते ना सगळ्यात महत्त्वाची. आज तुम्ही पाहिलं असेल, आज संभाजीनगर महानगरपालिका, नाशिक नगर महानगरपालिका, ह्या महानगरपालिका आणि आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका एका वेळेस महानगरपालिकेचा दर्जा मिळालेला आहे. पण आज तुम्ही संभाजीनगर पहा किती पुढे गेले, नाशिक पहा किती पुढे गेले, आणि नगरची काय परिस्थिती हे पण आपण विचारात घेतलं पाहिजे ना. याचा अर्थ नुसतं आपण बोर्ड दाखवण्यापेक्षा आपण सुद्धा त्या कृतीमध्ये काहीतरी उतारलं पाहिजे. हा आमचा एक प्रयोग आहे ना. माझ्या दृष्टीने जर मेडिकल कॉलेज झालं, माझ्या दृष्टीने नगरच्या लगत कामगार हॉस्पिटल झालं, तर डेव्हलपमेंट बरोबर त्याचा फायदा निश्चित जिल्ह्याला होतो. पार्लर तालुक्यातील ढवळपट्टीमध्ये शेळी मेंढी संशोधन केंद्र प्रस्तावित होतं सरकारकडून. तर ते केंद्र पण ते केंद्र अजून सुरू नाही झालं किंवा त्याची जागा बदलली प्रस्तावित झाली. त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ज्या गोष्टी राजकारण पाहायला मिळालं. पण ठीक आहे, आज ना उद्या ते कसं आपल्याला अंमलात आणता येईल त्यासाठी प्रयत्न करू आपण. सातत्याने नगर दक्षिणेवर हा विषय होतो. काही योजना असतील, काही नवीन उपक्रम असतील, मध्यंतरी जिल्हा वैद्यकीय विषय आला होता, तो शांत झाला. तो एक पर्याय उपाय आहे का म्हणजे जो अन्याय होतो. नाही, जिल्हा विभाजन झालं तर ते चांगलंच राहील. कारण तुम्ही पाहिलं असेल, आज पूर्ण जिल्ह्याचे जे कलेक्टर असू, CO असू, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असू, त्याला जर या जिल्ह्यामध्ये विभाजन झालं तर निश्चित काम करणं, तेवढं मायक्रो काम करणं शक्य होणार आहे ना. त्याचा फायदा होणारच आहे ना. त्यामध्ये आज आपल्याला 12 तालुक्यांचं कलेक्टर साहेबांना 12 तालुके पाहावं लागतात. उद्या SP त्यांना 12 तालुके पाहावं लागतात. तर तेच जर विभाजन झालं तर त्यांना काम करायला सोपं जाणार आहे, तेवढं काम मायक्रो होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणतात काही गरज नाही ना आता जिल्हा विभाजन करायचं. नाही, कोणाचं काय म्हणणं आहे, यापेक्षा तुम्हाला अधिकाधिक मायक्रो काम करायचं असेल तर विभाजन योग्य आहे. नाही पण त्यांची तर सत्ता नाही, माझं म्हणणं काय आहे, मी कोणाचं काय म्हणणं आहे यापेक्षा माझं काय म्हणणं आहे, मला ग्राउंडवर काय कळतं हे मी तुम्हाला सांगतो. जेवढं तुम्हाला मायक्रो जर काम करायचं असेल, प्रत्येक घटकापर्यंत जर प्रशासनाला जाऊन काम करायचं असेल तर विभाजन हे झालं पाहिजे. त्याचा निश्चित त्याला राजकीय अर्थ काढू नका. तर तुम्हाला जर प्रॉपर प्रत्येक गावागावात वाडी वस्ती जाऊन काम करायचं असेल प्रशासनाला ना, तर विभाजन हे झालं पाहिजे. अरे सत्ताधाऱ्यांचे जर म्हणत असेल कॉलेज तुम्हाला परत मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्ष आमच्या पाठीच पुजलेला आहे ना. संघर्षाशिवाय आमच्या वाट्याला काय नाही. त्याच्यामुळे करणार आम्ही संघर्ष करणार ना. आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटला, त्यांनी काय सांगितलं? जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तेच सांगितलं की त्यांनी सांगितलं की आमची ज्यावेळेस CM साहेबांनी VC द्वारे मिटिंग घेतली, CMनी सुद्धा त्याच सूचना केल्या की नगर शहराच्या बाजूला 10 किलोमीटरच्या अंतरावरच मेडिकल कॉलेज पाहिजे, सिव्हिल हॉस्पिटलच्या लगत पाहिजे. तर त्यांनी सुद्धा मी जे पत्र दिलं ते पत्राला सुद्धा सकारात्मक उत्तर दिलं
त्यांना मी काही जागा पण सूचित केल्या, त्याबाबत सुद्धा ते म्हणले लवकरात लवकर मार्ग काढतो. मी ती जी कमिटी आलेली त्या कमिटीला सुद्धा मी एक पत्र देणार आहे. तुम्ही ज्या जागा सुचवल्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काय जागेचे काय आहे? त्यांच्याकडे जागा असल्या तरी असणार ना. शेवट महसूल विभागाकडे पूर्ण जिल्ह्याचा नकाशा असतो, पूर्ण जिल्ह्याचा डाटा असतो. फॉरेस्ट विभागाची जागा काय आहे, तुमची गायरानाची काय आहे, महसूलची लँड कुठे आहे, या सगळ्या आरोग्यासाठी काही लँड राखीव आहे का, या सगळ्या नकाशा लेखाजोखा महसूल विभागात असतो. त्यांनी जर एकदा समोर नकाशा ठेवला आणि नगर शहरचा सेंटर काढून एक 5-10 किलोमीटरच्या अंतरावर सगळा नकाशा काढून तुम्ही दुर्बीण लावून बसले तर 10 मिनिटात जागा सर्च करू शकता ना तुम्ही. सध्या त्यांनी एखादी जागा सुचवलेली आहे का, म्हणजे कलेक्टर साहेब? नाही, कलेक्टर साहेबांनी जागा पाहिल्या असत्या, मला त्याबाबत चर्चा नाही झाली. पण मला ज्या जागा काही माझ्या नजरेसमोर आल्या त्या काही 4-2 जागा सांगितल्या. वाटलंच तर मी सुद्धा स्वतः नकाशा घेऊन बसून मी त्यांना अजून जागा डिटेक्ट करून देऊ शकतो. आता विळदच्या बाजूला आमचे देऱ्याचे कार्यकर्ते आले ते माझ्याकडे मधल्या काळात, त्यांना आमच्याकडे एक 25-30 एकर लँड आहे. माझ्याकडे मध्ये 700 लोक आले ते त्या कृषीचं काहीतरी कृषी विभागाची एक 40-50 एकर लँड आहे, रोडच्या कडेला आहे. ती सुद्धा अशा लँडचा फायदा होईल ना. बाबुडी बेनला पण आहे ना, पण बाबुडी बेन जरा थोडं लांब जाईन, एका बाजूला जाईन, थोडं लांब जाईन, जवळ आलं पाहिजे. महापालिकेची वडगाव गुप्ताला, महापालिकेचे वडगाव गुप्ताला काहीतरी 600-700 एकर जागा आहे. पिंपळगाव माळवेला या दूध डेअरी बंद पडली, दूध डेअरी ती जागा इथं आयबी करणार होते पूर्वी, त्याच्या इथंच केलं. त्या दूध डेअरी जागा तशीच पडून आहे. ती पण जागा आहे. उलट तुम्ही पण ह्या गोष्टीच्या बाबत सगळ्यांनी मला मदत करा. उलट माझी तुम्हाला पत्रकार बांधवांना, पत्रकार बंधूंना विनंती माझी, मी ज्या पद्धतीने आज माझी म्हणणं मांडलं, जागेच्या बाबत काही सूचना केल्या, तुम्ही सुद्धा एक पत्र द्या. अशा जागा काही नगर शहराच्या लगत जागा आहेत, तिथं मेडिकल कॉलेज होण्याचा विचार करावा. खरं त्यांनी उत्तरेतल्या काही जागा सुचवल्यात का? नाही, त्यांनी काय, ऐका ना, त्यांनी काय जागा सुचवल्या यापेक्षा खोलात जाण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटतं ते करायचं. तुम्ही काय करता म्हणून मी ते करायचं का? नाही, मला काय योग्य वाटतं, मला जिल्ह्याच्या कमिटीला त्यावेळेला त्यांनी ज्या पहिल्यांदा जागा दाखवल्या ना, तुम्हाला माहिती का? आम्हाला माहिती नाही. पहिल्या कमिटीला त्यांनी उत्तरेतल्या जागा दाखवल्या, ते तुम्हाला माहिती आहे? नाही, मला ते माहिती नाही. आम्ही तेच विचारतो की त्या दाखवल्या त्याच परत दाखवल्या. मला ते माहित नाही. मी तुम्ही म्हणत असाल तर मी चौकशी करतो. मी कमिटीला भेटणार आहे. उलट मी जसं जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं, तुम्ही सगळ्या पत्रकार बंधूंनी एक तुमचं एकत्रित एक पत्र सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला देऊन काही जागा सूचना करा. तुम्ही आता काही सांगितलं, त्यांनी कुठेतरी एक जागा सांगितल्या, अशा काही जागांच्या सूचना करा ना, ज्याला त्याला नजरेत माहीत असतं ना.